मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच जणांचे फॉर्म सध्या अप्रूव्ह झालेले आहेत. काही जणांचे आज फॉर्म भरला की उद्या लगेच अप्रूव्ह झालेला आहे. काही जणांचे खूप दिवसापासून फॉर्म अजूनही पेंडिंगमध्ये आहेत. काही जणांचे इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहेत आणि खूप सारे फॉर्म जे आहेत या ठिकाणी डिसअप्रूव्ह होत आहेत, रद्द होत आहेत. तर मग नेमकं काय करायचं? आणि अशातच आता ॲपवरती फॉर्म भरणं बंद झालेलं आहे. तिथं लिहून येत आहे की न्यू फॉर्म या ठिकाणी नॉट ॲक्सेप्टेड, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड अशा पद्धतीने पहा तुम्हाला तिथं एरर येत आहे नवीन फॉर्म भरताना. मग या लोकांनी काय करायचं? पेंडिंगमध्ये फॉर्म आहे त्यांनी काय करायचं? ॲप्रूव्ह माझा फॉर्म झालेला आहे, मग मला आता पैसे कधी भेटतील, मला पुढं काय करायची गरज आहे का, अशी A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप महत्त्वाचा असा तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवीन तुम्हाला अपडेट पाहण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, आता ज्यांचा या ठिकाणी फॉर्म जो आहे नवीन फॉर्म या नारी शक्ती दूत ॲपमध्ये भरला जात नाही, इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन फॉर्म तुम्ही भरताय आणि फॉर्म सबमिट करताना ज्यांना नो न्यू फॉर्म ॲक्सेप्ट असा एरर येतोय, त्यांनी नेमकं काय करायचं? तर त्यांच्यासाठी बघू शकता ही नवीन वेबसाईट बनवण्यात आलेली आहे, ladkibaheen.maharashtra.gov.in. याच्यावरती फॉर्म कसा भरायचा ऑलरेडी डिटेलमध्ये मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या चॅनलवरतीही तो व्हिडिओ आहे. आता तुम्ही म्हणाल की इथेही वेबसाईटवरती आमचा फॉर्म भरला जात नाहीये, इथेही एरर येतोय, स्लो चालते वेबसाईट. तर बघा, आता हा सर्व्हरचा एरर आहे, याला आपण काहीच करू शकत नाही. सर्वस्वी आता ती सर्व्हर जे बनवलेले आहे, वेबसाईट जी बनवलेली आहे त्याची क्षमता काय आहे त्याच्यावरती सर्व डिपेंड आहे. तर याच्यामध्ये बदल होऊ शकतात नंतर. परंतु तुम्हाला काय करायचं आहे? एक तर रात्री फॉर्म भरायचा आहे उशिरा किंवा सकाळी पहाटे लवकर फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून वेबसाईटवरती ज्यावेळेस कमी ट्रॅफिक असतं त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला तर लवकर फास्टपणे होईल. आणि तुम्ही दिवसा भरायला घेतला तर स्लो चालणार, हे मात्र नक्की आहे. कारण की याच्यावरती सर्व वेबसाईटवरती आता लोड येणार आहे. अजून भरपूर जणांना फॉर्म भरायचे आहेत. 31 ऑगस्ट लास्ट डेट आहे आणि आज फॉर्म भरला की उद्या 1-2 दिवसात लगेच अप्रूव्ह होतोय, जर व्यवस्थित सर्व क्लिअर असेल तर. कारण की युद्ध पातळीवरती सर्व फॉर्मची स्क्रीनिंग या ठिकाणी, डॉक्युमेंटची या ठिकाणी स्क्रीनिंग, डॉक्युमेंटची पडताळणी सुरू झालेली आहे. लक्षात राहू द्या, तुम्हाला लवकरात लवकर यांना पैसे द्यायचे आहेत. 2 महिन्याचे 3,000 रुपये एकदाच तुम्हाला भेटून जाणार आहेत, हेही लक्षात राहू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळेच हे जे ॲप्लिकेशन जे आहे त्याच्यामुळेच बंद झालेलं आहे, त्याच्यावरती लोड आलेलं आहे. त्याच्यामध्ये फॉर्मची जी स्क्रुटिनी आहे ती सुरू आहे, डॉक्युमेंट पडताळणी जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे वेबसाईट हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी नवीन फॉर्म भरण्यासाठी असणार आहे. मग आता आमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे, आम्हाला पुढे काय करायची गरज आहे का? तर बघा, अशा पद्धतीने तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल, तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने स्टेटस दिसत असेल, अशा पद्धतीने तुम्ही चेक केलेला असेल, SMS व्हेरिफिकेशन डन आहे, अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना आता काही करायची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी हा लाभ घेण्यासाठी पात्र झालेले आहेत. तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे. डायरेक्टली DBTद्वारे आता तुम्हाला ज्यावेळेस पैसे येतील पहिल्या टप्प्यामधले डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. याच्यामध्ये आता कुठेही काही तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांच्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने अप्रूव्ह झालेले आहेत. आता बऱ्याच जणांचं परंतु फॉर्म रिजेक्ट झाले, डिसअप्रूव्ह झालेले आहेत. मग त्यांनी काय करायचं? तर बघा, त्यांच्यासाठी दिस सर्वे रिजेक्टेड, यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन येत असेल. आणि वरती या ठिकाणी बघू शकता एडिट फॉर्मचं ऑप्शन तुम्हाला येत असेल. आता याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवतोय, कोणाकोणाला एडिट फॉर्मचं ऑप्शन येतंय आणि कोणाकोणाला येत नाहीये, काय येतंय काय येत नाही त्याच्यावरती. ज्यांचा डिसअप्रूव्ह झालाय मग त्यांनी काय करायचं, नवीन फॉर्म भरायचा की नाही, त्याच्यावरती डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. सध्या बघा, काही जणांना अशा पद्धतीने ऑप्शन येत आहेत, ज्यांचे फॉर्म रद्द झालेले आहेत, ज्यांचे फॉर्म अपात्र झालेत, डिसअप्रूव्ह येत आहे, खाली एडिटचं ऑप्शन येत आहे आणि या ठिकाणी बघू शकता हे रिझन त्यांना या ठिकाणी बघण्यासाठी ऑप्शन येत आहे. मग याच्यामध्ये जर अशा पद्धतीने फॉर्म रिजेक्ट झालेले असतील, कागदपत्र व्यवस्थित अपलोड नसतील केली, तर त्यांना एडिटचं ऑप्शन दिलं गेलेलं आहे, रिअप्लायचं ऑप्शन दिलं गेलेलं आहे. तर बघा, आधार कार्ड, मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही. तुम्हाला कशामुळे रिजेक्ट झालाय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर त्याच्यावरती काय या ठिकाणी सोल्युशन निघालं तर नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल. सध्या अशा पद्धतीने ज्यांचा रिजेक्ट झालेला आहे, काही जणांना एडिटचं ऑप्शन देखील येत आहे. माझ्या माहितीनुसार बहुतेक त्यांनी अगोदर फॉर्म एडिट केलेला नसावा, त्याच्यामुळे त्यांचा रिजेक्ट झालाय, म्हणून इथं एडिटचं ऑप्शन येत असावं. परंतु याच्यावरती सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की माहिती दिली जाईल. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी बऱ्याच जणांचे रिझन येत आहेत की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलेले नाही, ज्यांनी डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले नाही त्यांना असे ऑप्शन येत आहेत. त्यासोबत अपलोड बोथ साईड इलेक्शन कार्ड किंवा बोथ साईड आधार कार्ड, रेशन कार्डचे दोन्ही पाठीमागचं
आणि पुढचा भाग दोन्ही अपलोड केलेले नाहीत, त्यांचे रिजेक्ट झालेले आहेत. आधार कार्डची दोन्ही बाजूचे फोटो टाकावेत, अशा पद्धतीने रिझन काही जणांना येत आहेत इतर कारणांमध्ये. त्याचसोबत बघा आता बऱ्याच जणांचे काय आहेत, फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये दाखवत आहेत. खूप दिवस झालं तर तुमचा फॉर्म या ठिकाणी त्यांनी तपासायला घेतलेला आहे, त्याची पडताळणी चालू आहे. साहेबांनी तपासण्यासाठी घेतलेला असावा तुमचा फॉर्म, किंवा त्या ठिकाणी जे स्क्रुटनी करणारे जे पण या ठिकाणी व्यक्ती असतील त्यांनी तुमचा फॉर्म तपासायला घेतलेला आहे, परंतु त्याच्यावरती फायनल डिसिजन झालेला नाही. एक तर तुमचा फॉर्म काय होईल, अप्रूव्ह होईल, किंवा त्याच्यामध्ये काय रिझन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करण्याचं ऑप्शन ते देतील इन रिव्ह्यूमध्ये ज्यांचं आहे ते, किंवा या ठिकाणी डिसअप्रूव्ह होईल. अप्रूव्ह झाला तर त्याचा तुम्हाला ॲपमध्ये स्टेटस चेक करता येणार आहे. जर तुम्ही वेबसाईटवरनं भरलेला आहे तिथं वेबसाईटवरती तुम्हाला त्याचा स्टेटस जे आहे तो चेक करता येणार आहे. तर काही जणांचे इन रिव्ह्यूमध्ये दिसत आहेत त्यांना देखील काही करण्याची गरज नाही. आता ज्यांचे इन पेंडिंग टू सबमिटेड दिसत आहेत त्यांनी काय करायचं आहे, इन पेंडिंग टू सबमिटेड जे आहेत त्यांनी जर या ठिकाणी याच्या अगोदर फॉर्म एडिट केलेला नसेल आणि त्यांना एडिटचं ऑप्शन असेल तर पुन्हा एकदा इन पेंडिंगचा फॉर्म जो आहे तो त्यांना चेक करायचा आहे. फोटो क्लिअर अपलोड केलेले आहेत का, दोन्ही बाजूचे अपलोड केलेले आहेत का, हमीपत्रावरती सर्व खुणा केलेल्या आहेत का, जिथे तिथं सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेत का, हे चेक करायचं आहे. जर त्यांना एडिटचं ऑप्शन असेल इन पेंडिंगवाल्यांना तर व्यवस्थित चेक करून पुन्हा एकदा इन पेंडिंगवाल्यांनी फॉर्म सबमिट करू शकतात, डिसअप्रूव्ह होण्याच्या अगोदर किंवा इन रिव्ह्यूमध्ये जाण्याच्या अगोदर. पेंडिंगवाल्यांनी खूप दिवसापासून पेंडिंग आहे, त्याच्यावरती अजून काहीच या ठिकाणी आलेलं नाहीये त्या फॉर्मवरती त्यांच्यासाठी. तर ही संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त ज्यांचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये एडिट कसा करायचा आहे फॉर्म त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि ज्यांना नवीन फॉर्म आता भरायचा आहे त्यांनी या ठिकाणी जी नवीन वेबसाईट आलेली आहे त्याच्यावरतीच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.